नमस्कार. या निवडीच्या माध्यमातून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो. युडायस प्लस वरती आपल्या शाळेतील मुख्याध्यापकांची माहिती बदलायची असेल, म्हणजे काही कारणास्तव आपल्या शाळेतील मुख्याध्यापकांची बदली झाली असेल किंवा नवीन मुख्याध्यापक नियुक्त झाले असतील, तर अशा नवीन मुख्याध्यापकांचं नाव हे जुन्या मुख्याध्यापकांचं नाव त्या ठिकाणी काढून नवीन मुख्याध्यापकांचं नाव कशा पद्धतीने ऍड करायचं, तसेच मोबाईल नंबर कशा प्रकारे बदलायचा, आपल्या शाळेचा ईमेल आयडी बदलायचा असेल, तसेच वेबसाईट वगैरे आपल्या शाळेची असेल ते ऍड करायचे असेल, तसेच आपल्या शाळेचं युडायस प्लसची माहिती पाहणाऱ्या शिक्षकांचं रिस्पॉन्डंट म्हणून जर नाव बदलायचं असेल, तर अशा रिस्पॉन्डंट नेम या ठिकाणी त्या नवीन शिक्षकाचं नाव कशा पद्धतीने ऍड करायचं, मोबाईल नंबर कशा पद्धतीने ऍड करायचा, या संदर्भातील माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, ज्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या शाळेतील नवीन मुख्याध्यापकाचं नाव तसेच रिस्पॉन्डंट शिक्षकाचं नाव, मोबाईल नंबर यामध्ये बदल करता येणार आहे. ती माहिती तुम्हाला अपडेट करता येणार आहे. यासाठी आपल्याला युडायस प्लसची वेबसाईट ओपन करायची आहे. युडायस प्लसची वेबसाईट ओपन केल्यानंतर या ठिकाणी खाली आल्यानंतर आपल्याला सुरुवातीला युडायस प्लस लॉग इन फॉर अकॅडमिक इयर 23-24 दिसेल आणि त्याखाली तुम्हाला प्रोफाईल अँड फॅसिलिटीज हा टॅब दिसणार आहे निळ्या कलर मध्ये. यासाठी आपल्याला प्रोफाईल अँड फॅसिलिटीज यावरती क्लिक करायचं आहे. यावरती आपण क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्या समोर स्कूल प्रोफाईल अँड फॅसिलिटीज मॅनेजमेंट दिसणार आहे. तर आपल्याला या ठिकाणी आपल्या शाळेतील मुख्याध्यापकांचं नाव, मोबाईल नंबर किंवा रिस्पॉन्डंट याची माहिती बदलायची आहे. यामध्ये बदल करण्यासाठी आपल्याला युडायस प्लस स्कूल मॅनेजमेंट तर हा एक टॅब सुरुवातीला दिसेल. या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्या समोर युडायस प्लस स्कूल मॅनेजमेंट तर हे लॉग इनचं पेज ओपन होईल. या ठिकाणी आपण आपल्या शाळेचा युजर नेम आणि पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे तुमच्या शाळेची प्रोफाईल ओपन होईल. आता तुम्हाला तुमच्या शाळेतील मुख्याध्यापकांचं नाव किंवा रिस्पॉन्डंट नेम बदलायचं असेल, यासाठी तुम्हाला डाव्या साईडला कॉन्टॅक्ट डिटेल्स अपडेट हा टॅब दिसेल. सुरुवातीला होम दिसेल, त्यानंतर माय प्रोफाईल हा ऑप्शन दिसेल, त्याखाली कॉन्टॅक्ट डिटेल्स अपडेट हा ऑप्शन दिसणार आहे, त्याखाली ऍडिशनल डिटेल्स अपडेट आणि लोकेशन डिटेल्स अपडेट हे टॅब दिसतील. आपल्याला मुख्याध्यापकांचं नाव किंवा रिस्पॉन्डंट नेम किंवा मोबाईल नंबर बदलायचा असेल, यासाठी आपल्याला कॉन्टॅक्ट डिटेल्स अपडेट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. या टॅबवरती आपण क्लिक केल्यानंतर त्यासमोर स्कूल कॉन्टॅक्ट आणि हेड ऑफ द स्कूल डिटेल्स याची माहिती ओपन होणार आहे. जे जुने मुख्याध्यापक असेल त्यांचं नाव, मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला दिसेल. या नावामध्ये आपल्याला बदल करायचा आहे. यासाठी आपल्याला एडिट हा ऑप्शन दिसेल, तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती आपण क्लिक केलं की तुम्हाला या ठिकाणी हेड ऑफ द स्कूल किंवा इन्चार्ज आहेत नवीन आलेले असतील तर त्यांचा या ठिकाणी जो रोल आहे तो आपल्या ठिकाणी यापैकी जो असेल तो निवडावा. या ठिकाणी हेड मास्टर किंवा प्रिन्सिपल असेल तर 1 नंबर, असिस्टंट हेड मास्टर किंवा व्हाईस प्रिन्सिपल असेल 2रा, ऍक्टिंग हेड टीचर असेल तर या ठिकाणी 3रा, इन्चार्ज फ्रॉम अदर स्कूल कोण घेतलेला असेल चार्ज तर 4था. तर अशा पद्धतीने जो ऑप्शन आपल्याला लागू होतो तो या ठिकाणी निवडावा. त्यानंतर या ठिकाणी जुन्या मुख्याध्यापकांचं किंवा प्रिन्सिपलचं नाव दिसेल. या ठिकाणी आपले जे नवीन मुख्याध्यापक किंवा प्रिन्सिपल आलेले असेल त्यांचं नाव टाकावं. त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे. या ठिकाणी मुख्याध्यापकांचा ईमेल आयडी असेल तो या ठिकाणी टाकावा. त्यानंतर अशा पद्धतीने या ठिकाणी आपले नवीन मुख्याध्यापक असतील किंवा ज्यांच्याकडे चार्ज आला असेल त्यांची माहिती या ठिकाणी ऍड करावी. आता या ठिकाणी जे रिस्पॉन्डंट शिक्षक म्हणून नियुक्त असेल युडायस प्लसचे काम पाहणारे तर त्यांचं नाव या ठिकाणी रिस्पॉन्डंट म्हणून टाकायचं आहे. या ठिकाणी आपला रिस्पॉन्डंट टाईप निवडायचं आहे. या ठिकाणी हेड ऑफ स्कूल मुख्याध्यापक हेच रिस्पॉन्डंट म्हणून काम पाहणार आहेत तर तुम्ही या ठिकाणी पहिला ऑप्शन निवडावा. जर या ठिकाणी शाळेतील शिक्षक पाहणार असतील त्या ठिकाणी टीचर निवडावा. त्यानंतर स्कूल ऍडमिनिस्ट्रेशन स्टाफ असेल, ऑफिशियल किंवा क्लर्क असेल त्यांनी 3रा ऑप्शन आणि इन्चार्ज फ्रॉम ब्लॉक किंवा डिस्ट्रिक्ट किंवा क्लस्टर असेल त्यांनी 4था ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर रिस्पॉन्डंट शिक्षकांचं नाव या ठिकाणी टाका, मोबाईल नंबर टाका आणि त्यांचा ईमेल आयडी या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर शाळेचा जर ईमेल आयडी तुम्हाला बदलायचा असेल त्या ठिकाणी तुम्ही हा ईमेल आयडी या ठिकाणी बदलू शकता. नंतर स्कूल मोबाईल नंबर आपल्याला बदलायचा असेल तर या ठिकाणी आपल्याला वर आपण जी टिक केले आहे इज स्कूल मोबाईल सेम ॲज हेड ऑफ स्कूल मोबाईल, म्हणजे मुख्याध्यापकांचा आणि शाळेचा मोबाईल नंबर सेमच आहे. तर यासाठी आपण या ठिकाणी जी टिक केलेली आहे तर ही टिक आपण या ठिकाणी काढायची आहे. ही टिक आपण काढली की या ठिकाणी आपल्याला जो शाळेचा मोबाईल नंबर टाकायचा असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी आपण टाकू शकतो. तर अशा पद्धतीने नवीन मुख्याध्यापक असेल, मोबाईल नंबर असेल किंवा रिस्पॉन्डंट शिक्षक असेल त्यांचं नाव वगैरे, शाळेचा ईमेल आयडी या ठिकाणी टाका आणि नंतर ही माहिती अपडेट करा. तुमची माहिती या ठिकाणी अपडेट होईल. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या शाळेतील नवीन मुख्याध्यापकांचं नाव, मोबाईल नंबर किंवा जे रिस्पॉन्डंट शिक्षक म्हणून नव्याने काम पाहणारे आहेत त्यांची माहिती अशा पद्धतीने अपडेट करू शकता. परंतु इतर जे काही माहिती असणार आहे ऍडिशनल डिटेल्स अपडेट
तर या माहितीमध्ये तुम्हाला शाळा स्तरावरून कोणत्या प्रकारचा बदल करता येणार नाही, की या ठिकाणी शाळेचं स्थापना वर्ष वगैरे चुकलं असेल किंवा अप्पर प्रायमरी हायर सेकंडरी क्लास वगैरे तुम्ही या ठिकाणी ऍड करताना चुकला असाल किंवा ठिकाणी मीडियम चुकलेला असेल, तर ही माहिती तुम्हाला बदलण्यासाठी ब्लॉक लेवलला कॉन्टॅक्ट करावं लागेल. ब्लॉक लेवलवरून तुम्हाला या ठिकाणची माहिती बदलता येणार आहे. फक्त तुम्हाला शाळा स्तरावरती मुख्याध्यापक नवीन आलेले असतील त्यांचं नाव बदलता येईल, रिस्पॉन्डंट शिक्षक यांचं नाव बदलता येईल आणि शाळेचा ईमेल आयडी बदलायचा असेल तर तो तुम्ही या ठिकाणी बदलू शकता. तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून UDAS प्लस वरती नवीन मुख्याध्यापकांचं नाव तसेच रिस्पॉन्डंट शिक्षकांचं नाव, मोबाईल नंबर यामध्ये कशा पद्धतीने माहिती नव्याने अपडेट करायची, बदलायची या संदर्भातील माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. तर भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.